पुढच्या काळामध्ये या सगळ्या घडामोडी अत्यंत वेगाने घडतायत। राजकीय घडामोडी ज्या आहेत त्या नेमक्या काय घडतात हे देखील पाहावं लागणार आहे। मात्र केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना आणि धनुष्यबाणाचा निकाल एकनाथ शिंदे यांच्या बाजूने दिल्यामुळे उद्धव ठाकरे समर्थक आमदार अडचणीत सापडण्याची शक्यता आता वर्तवली जाते। ठाकरेंसोबत असलेल्या 15 आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे। एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची सूत्र हाती घेतल्यानंतर उद्धव ठाकरेंसोबत असलेल्या आमदारांना आता कारणे दाखवा नोटीस जारी करण्यात आलेली होती। त्यामुळे आता येत्या विधिमंडळ अधिवेशनात ठाकरे गटाच्या या 15 आमदारांना अपात्र ठरवण्याचे स्पष्ट संकेत शिंदे गटाकडून म्हणजे शिवसेनेकडून आता देण्यात आलेले आहेत। दुसरीकडे 15 आमदारांना जेव्हा मुख्यमंत्री शिंदेंनी नोटीस बजावली होती तेव्हा त्यातून आदित्य ठाकरे यांना वगळण्यात आलेलं होतं। त्यामुळे त्यांच्यावर तातडीने अपात्रतेची कारवाई होईल अशी शक्यता कमी असल्याचं दिसतंय। आतापासून फोनाफोनी सुरू झाली असेल बघा शिंदे साहेबांकडे की आम्ही येऊ का, कारण आता त्यांना शिंदे साहेब सोडून दुसरा पर्याय येत नाही। एक चुकून विधानसभेमध्ये व्हीप कुठल्या निर्णयाची निघाली तर सगळ्या जणांना अपात्र करतील आदित्य ठाकरे सकट। म्हणून आदित्य ठाकरेंनी पण आता एकनाथ शिंदे साहेबांकडे यावं। आता उद्धव ठाकरेकडे काही उरलेलं नाही आणि हे जे काय आज दिवस दाखवलेले आहेत ते फक्त आदित्य ठाकरेमुळेच आहेत, एक तुम्हाला सांगतो। दरम्यान आयोगाने ठाकरे गटाच्या पक्षाचं अस्तित्व देखील मान्य केलेलं आहे आणि त्यामुळे एकनाथ शिंदेंचा पक्ष ठाकरे पक्षातल्या कोणत्याही आमदार किंवा खासदारावर कारवाई करू शकत नाही असं ज्येष्ठ कायदेतज्ञ सुधाकर आव्हाड यांनी म्हटलंय। चिन्ह आणि पक्षच नाव दोन्ही शिंदे गटाला बहाल केल्यामुळे उद्धव ठाकरे गटासमोर मोठा अभूतपूर्व पेच निर्माण झालेला आहे। त्यामुळे उद्धव ठाकरे या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान देणार का आणि दिलं तर त्यांना काही खरंच दिलासा मिळणार आहे का, या सगळ्या प्रश्नांसंदर्भात आपल्यासोबत अधिक माहिती देण्यासाठी आव्हाड सर आहेत। फक्त लोकप्रतिनिधीला गृहीत धरणं आणि त्यावर निर्णय देणं कितपत योग्य? होय, आपण जे म्हणालात ते बरोबर आहे की त्या पॅराग्राफ 15 मधील हा याच्यातला जो मूळ गाभा आहे तो असं दर्शवितो की जेव्हा जेव्हा पॅराग्राफ नंबर 15 मध्ये येतो तेव्हा त्या बाबतीत सगळा साक्षी पुरावा लक्षात घ्यायचा असतो। मग हा सगळा साक्षी पुरावा आता निवडणूक आयोगाने लक्षात घेतला आहे। आपण परवा पाहिला असेल की तुमच्याच माध्यमात तुमच्याच टीव्ही चॅनलला दाखवत होते की किती 15 लाख का काहीतरी अशी प्रतिज्ञापत्र होती। मग त्या बाबतीतले पुरावे समोर आलेले आहेत। हे सगळे पुरावे आणि हे सगळे जर का प्रतिज्ञापत्र लक्षात घेतले असतील तर याचा आधार घेऊनच शेवटी हे केलं जातं। शेवटी त्या संस्थालाही काही नियंत्रण किंवा लिमिटेशन असणार आहेत। ठाकरे गटाला 2 गोष्टीसाठी आता लढावं लागणार आहे। एक, इलेक्शन कमिशनचा निकाल कसा चुकीचा आहे, यांनी काय काय चुका केलेल्या आहेत आणि ह्या अशा चुका करत असताना किंवा अशा प्रकारची गोष्ट घडत असताना ती दुरुस्त कशी करायची, दिलासा मिळू शकतो की नाही? सुप्रीम कोर्टात दिलासा मिळू शकतो, या बाबतीत नक्की पण मिळू शकतो, कारण ही गोष्ट वस्तुनिष्ठ आहे। कालच आपले सरन्यायाधीश म्हणाले होते, सर्वोच्च न्यायालयाचे माननीय सरन्यायाधीश असं म्हणाले होते की आम्ही असा निकाल देताना सर्व गोष्टी लक्षात घेऊ। सर्व गोष्टी म्हणजे शेवटी काय आहे तर हा सगळा साक्षी पुरावा लक्षात घ्यावा लागणार आहे। मग ह्या साक्षी पुराव्याची छाननी यांनी बरोबर केली किंवा नाही हे सुप्रीम कोर्ट नक्कीच पाहणार आहे। उद्धव ठाकरे साहेबांचा गट आहे त्याला वेगळा पक्ष म्हणून मान्यता दिली आहे काय, आणि जर का आपण पाहिलं असेल तर यापूर्वी त्यांना मशाल चिन्ह दिलेलं होतं आणि त्याला सुद्धा मान्यता दिलेली होती। म्हणजे ठाकरे गटानं फार घाबरून जाण्यासारखं याच्यात माझ्यामध्ये काही नाही। किंवा शिंदे साहेबांच्या गटानं जर उद्या असं ठरवलं की ठाकरे साहेबांच्या गटातील लोकांना बरखास्त करायचं आहे किंवा त्यांना पक्षातून काढून टाकायचं आहे, असं करता येणार नाही। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटे, चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे। महाराष्ट्रातल्या सत्ता संघर्षावर सुप्रीम कोर्टात निकाल बाकी असताना अचानक केंद्रीय निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्हासंदर्भातला निकाल दिला आणि यानंतर दादर परिसरातील शिवसेना भवन कुणाचं यावरही चर्चा सुरू झाली। मात्र शिवसेना भवन ही इमारत म्हणजेच शिवसेना भवन मुख्यालय हे शिवाई ट्रस्टची इमारत असल्याने ती इमारत उद्धव ठाकरेंकडेच राहणार आहे। त्यामुळे यावर शिंदे गटाचा अधिकार नाही, पण एकनाथ शिंदेंचा पक्ष आता शिवसेना शाखांवर लवकरच दावा सांगण्याची शक्यता आहे। शिवसेनेच्या शाखांवरून दोन्ही गटांमध्ये संघर्ष वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येते। शाखांमुळे जर संघर्ष वाढला तर ठाकरे गटाला आणखी मोठा फटका बसू शकतो असं बोललं जात आहे।
एकनाथ शिंदे यांना धनुष्यबाण चिन्ह मिळाल्यानंतर आता उद्धव ठाकरेंपुढे निवडणूक आयोगानं दिलेलं मशाल हे चिन्ह वाचवण्याचं टिकवण्याचं आव्हान असणार आहे. मशाल चिन्हावर समता पक्षानं दावा केलाय. मशाल हे निवडणूक चिन्ह समता पक्षाचं असून चिन्ह मिळवण्यासाठी समता पक्ष सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करणार असल्याची माहिती समता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय मंडल यांनी म्हटलेलं आहे. याआधी अंधेरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समता पार्टीनं या मशाल चिन्हावर दावा केलेला होता. चुनाव आयोग का निर्णय ये आ गया है कि शिवसेना को पुनः आप लोगों को कल न्यूज में देखे हैं कि कल पुनः उन लोगों को तीर धनुष मिल गया है. तो जब तीर धनुष मिल गया है उनको, तो मशाल चुनाव चिन्ह उनके पास रहने का कोई अधिकार नहीं है. हम लोग हाईकोर्ट में भी जाएंगे और सुप्रीम कोर्ट भी में जाएंगे, दोनों जगह जाएंगे. अगर चुनाव आयोग अपने संज्ञान में नहीं लेते हैं और इस पर कोई डिसीजन नहीं देते हैं तो हम लोग हाईकोर्ट और सुप्रीम कोर्ट की दोबारा. निवडणूक आयोगानं शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला बहाल केल्यानंतर ठाकरे गटाला आणखी गळती लागण्याची शक्यता वर्तवली जाते. आधीच 40 आमदार आणि 13 खासदार सोडून गेल्यानं कमकुवत झालेल्या ठाकरे गटातून आणखी 2 खासदार हे शिंदेंसोबत जाण्याची चर्चा रंगलेली आहे. निवडणूक आयोगासमोर ठाकरे गटाच्या खासदारांनी दिलेल्या प्रतिज्ञापत्रांमध्ये 2 खासदारांनी शिंदे गटाच्या बाजूने प्रतिज्ञापत्र दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. त्यामुळे सध्या ठाकरे गटात असलेले आणखी 2 खासदार शिंदे गटात जाण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. मात्र हे खासदार नेमके कोण याबाबतची माहिती काही समोर आलेली नाही. ठाकरे गटाकडून केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आपल्या बाजूने 6 खासदार असल्याचा दावा केलेला होता. मात्र प्रत्यक्षात 4 खासदारांचीच शपथपत्र निवडणूक आयोगाकडे सादर झाल्याची माहिती मिळतेय. त्यामुळे शपथपत्र न देणारे ते 2 खासदार कोण असा प्रश्न सध्या उपस्थित होतोय. सध्या कोकणामध्ये असलेले शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय निवडणूक आयोगावर जोरदार टीका केली आहे. राऊत यांनी एकनाथ शिंदेंचं नाव न घेता एका म्हणीचा आधार घेत बोचरी टीका केली आहे. जल्लोषाच्या फोटोमध्ये मोजून 7 चेहरे होते आणि त्यामध्ये एक अब्दुल्ला नाचत होता. बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना, जे शिवसेना आधीच सोडून गेलेत ते काल शिंदे गटाबरोबर फटाके फोडत नाचत होते अशी टीका संजय राऊतांनी केली आहे. जिथं ठाकरे तिथेच शिवसेना असंही संजय राऊत यांनी म्हटलंय. आमच्या बरोबर असलेले म्हणजे माननीय उद्धव ठाकरे साहेबांसोबत असलेले सर्व खासदार आणि आमदार एकत्र आहोत आम्ही. आणि जे गेले ते पुन्हा निवडून येणार नाहीत. त्यांना कोणतेही चिन्ह मिळू द्या, त्यांना पक्षाचं नाव मिळू द्या किंवा चिन्ह मिळू द्या, ते पुन्हा तुम्हाला सभागृहात कोणत्याही दिसणार नाहीत. हे तुम्हाला मी आता खात्रीनं सांगतो. प्रत्येक ठिकाणी तुम्ही तुमची कलसूत्री बाहुली नेमलेली आहेत आणि त्यांच्याकडून तुम्हाला हवे असलेले निर्णय, लोकांना किंवा देशाला अपेक्षित असलेले निर्णय नाही ते तुम्ही मिळवता. ही कुठली लोकशाही आहे? या देशामध्ये आज लोकशाहीचं अस्तित्वच राहिलेलं नाही हे मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो. काल आमच्या पक्षप्रमुखांनी सुद्धा ही भावना व्यक्त केली. पण हा जरी निर्णय झाला असला तरी सुद्धा आम्ही फिनिक्स पक्षी ज्याप्रमाणे राखेतून पुन्हा झेपावतो त्या फिनिक्स पक्षाच्या वेगानं आणि तर्फेनं आम्ही झेप घेतल्याशिवाय राहणार नाही. संजय राऊत यांच्या टीकेला आता फार काही महत्त्व राहिलेलं नसल्याचं म्हणत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेंनी राऊतांवर टीका केली आहे. सगळे पुरावे तपासूनच केंद्रीय निवडणूक आयोगानं हा निर्णय दिलाय. दगाफटका करून काही जणांशी असंगत करून त्यांनी सरकार स्थापन केलं होतं. मात्र आमदारांना हे पसंत नसल्यामुळेच त्यांनी बाळासाहेबांचीच शिवसेना खरी असल्याचं म्हणत ते बाहेर पडले आणि निवडणूक आयोगात सुद्धा हेच सिद्ध झालं असं दानवे यांनी म्हटलंय. संजय राऊताकडून टीका जर झालीच नाही, ते कोर्टावर टीका करतात, ते ईडीवर टीका करतात, ते CBIवर टीका करतात. संजय राऊत यांच्या टीकेला आता काही फार महत्त्व उरलं नाही. आम्हाला गुवाहाटीची कामाख्या देवी पावली अशी प्रतिक्रिया आमदार अनिल बाबर यांनी दिलेली आहे. तसंच निवडणूक आयोगाच्या निकालानंतर संजय राऊतांनी केलेल्या टीकेला सुद्धा आमदार बाबर यांनी उत्तर दिलंय.
संजय राऊत यांना दुसरं काही राहिलेलं नाही, त्यामुळे जपमाळ घेऊ त्यांनी आता शिवसेना म्हणत राहावं, असं अनिल बाबर यांनी म्हटलंय. गुवाहाटीची देवीच पावली. म्हणजे काही लोकांनी गुवाहाटीच्या देवीनं शिव्या दिल्या आणि आम्हाला रेडे म्हणले, पण ते देवीनं सुद्धा मानवलं नाही. ते परमेश्वराला सुद्धा वाटलं की आमच्यावर अन्याय होते आणि नीतीनं निर्णय चांगल्या प्रकारे दिला. आता त्यांना दुसरं काही काम राहिलं नाही ना, तेवढंच म्हणत राहायचं की शिवसेना ही उद्धव साहेबांचीच आहे, हे म्हणत राहावं की आमचं काय एक जपमाळ घेऊन म्हणत राहावं ना. एकनाथ शिंदे यांना शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह मिळाल्यानंतर आता मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचाली देखील सुरू झाल्यात. अर्थसंकल्पीय अधिवेशनाआधी विस्तार करण्याचा शिंदे फडणवीस सरकारचा विचार सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. अमित शहा उद्या कोल्हापुरात बैठक घेणार आहेत आणि या बैठकीमध्ये मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होणार असल्याची माहिती मिळतेय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संकल्प केलाय की 2047 पर्यंत भारत जगाचं नेतृत्व करताना दिसेल आणि यासाठी देशातल्या प्रत्येक नागरिकानं एक पाऊल पुढे टाकलं तरी देश 130 कोटी पावलं पुढे जाऊ शकतो, इतकी आपल्या देशाची ताकद आहे, असं केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी म्हटलंय. ते नागपूर लोकमतच्या सुवर्ण महोत्सव आणि जवाहरलाल दरडा जन्मशताब्दी वर्ष सोहळ्यामध्ये बोलत होते. लोकमत भारत में हर रोज 2.25 करोड़ पाठकों के हाथ में जाता है. देश का छठा सबसे बड़ा अखबार है. महाराष्ट्र और गोवा में 1 नंबर का अखबार है. लोकमत टीवी चैनल महाराष्ट्र, गोवा और दिल्ली के 6 करोड़ से ज्यादा दर्शक देखते हैं और अब डिजिटल मीडिया में भी इसने पदार्पण किया है. ये बहुत बड़ी बात है. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा रविवारी कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत आणि त्यांच्या या दौऱ्याच्या निमित्तानं अंबाबाई मंदिरामध्ये दर्शनासाठी विशेष बदल करण्यात आलेत. दक्षिण दरवाजा उद्या दुपारी 12 ते 3 दरम्यान भाविकांसाठी बंद असेल. तसंच मंदिर परिसरातील दुकानं सुद्धा शहा यांच्या दर्शनाच्या वेळेला बंद ठेवण्यात येणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या कोल्हापूर दौऱ्यावरती येत आहेत आणि या दौऱ्याची सुरुवात अंबाबाई मंदिरातल्या दर्शनानं हे ती होणार आहे. या ठिकाणी पाहायला गेलं तर अंबाबाई मंदिर परिसरामध्ये खास सुरक्षा व्यवस्था आहे त्या आणि त्याच्या उपाययोजना हाती घेण्यात आल्याचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. या ठिकाणी बॅरिकेड्स लावलेले आहेत, तर या ठिकाणी सुरक्षा व्यवस्थेचा आढावा सुद्धा घेतलेला आहे आणि काही सूचना आहेत त्या मंदिर व्यवस्थापनाला सुद्धा केलेल्या आहेत. याशिवाय महानगरपालिकेचे कर्मचारी सुद्धा या सगळ्या परिसरामध्ये तयारी करताना आपल्याला पाहायला मिळतात. या तयारीचा आढावा एकूणच घेताना पाहायला मिळतात. या सगळ्या पार्श्वभूमीवरती उद्या अंबाबाई मंदिरातल्या दर्शनावरती सुद्धा आहे तो एकूणच आहे तो परिणाम आहे तो जाणवणार आहे. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती आपल्यासोबत बोलण्यासाठी देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे साहेब आहेत. त्यांच्याकडून या संदर्भातली माहिती घेऊया. काय सांगाल, अमित शहा दौऱ्याची सुरुवातच आहे दर्शनानं करतायत, काय बदल असणार आहेत उद्या मंदिरातले? त्यांच्या सिक्युरिटीच्या सूचनेनुसार Z+ सिक्युरिटी असल्यामुळं त्यांच्या CRPFच्या सिक्युरिटीच्या सूचनेनुसार आपण सगळे बदल केलेले आहेत. अनावश्यक अडथळे काढून आवश्यक त्या ठिकाणी त्यांनी या त्यांच्या सूचनेनुसार आपण बॅरिकेडिंग केलेले आहेत. त्याचबरोबर दर्शनाच्या रांगेच्या साठी आपण ते यायच्या आधी एक 15 मिनिटं दर्शनासाठी मंदिर बंद करतोय. त्यानंतर त्यांचा दर्शनाचा कालावधी एक सर्वसाधारण 15-20 मिनिटं असा मंदिराचा दर्शन रांगेमध्ये थोडा खंड पडणार आहे. सुरक्षेच्या दृष्टीनं आवश्यक असणाऱ्या ज्या सगळ्या सूचना आहेत त्यांचं पालन आपण करून त्या पद्धतीनं दर्शन व्यवस्था उद्या थोडीशी बदलत आहोत. आणि येत्या आठवड्यातील विविध मंत्र्यांच्या दौऱ्याच्या दृष्टीनं सुद्धा सगळ्या सूचना आवश्यक त्या सूचना देऊन सिक्युरिटीच्या आपण संपूर्णपणे सुसज्ज असे यंत्रणा तयार केलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पाटील, ज्ञानेश्वर साळुंखे, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर. आगामी विधानसभा, लोकसभा आणि अन्य इतर निवडणुका स्वाभिमानी पक्ष स्वतःच्या हिमतीवर लढवणार असल्याची घोषणा
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केली आहे. 2019 मध्ये आम्ही महाविकास आघाडीतून बाहेर पडलोय, तसंच यापुढे कोणत्याही पक्षासोबत जायचं नाही असा निर्धार स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं केल्याचं राजू शेट्टी यांनी स्पष्ट केलं. येत्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका आणि लोकसभेच्या निवडणुकीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना पूर्ण ताकदीनं स्वतःच्या हिमतीवर निवडणुकीत उतरणार आहे. महाराष्ट्राचे नवे राज्यपाल रमेश बैस यांनी आज राज्यपाल पदाची शपथ घेतली. मुख्य न्यायाधीशांनी बैस यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिलेली आहे. राजभवनच्या दरबार हॉलमध्ये हा शपथविधी सोहळा पार पडला. विशेष बाब म्हणजे बैस यांनी मराठीतून राज्यपाल पदाची शपथ घेतली आहे. या सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर उपस्थित होते. शपथविधी पार पडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी राज्यपाल बैस यांचं अभिनंदन केलंय. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. यानंतरची बातमी साताऱ्यातली आहे. सातारा जिल्ह्यातल्या कोरेगाव तालुक्यातल्या धामणेर गावानजीक साताऱ्याहून रहिमतपूरच्या दिशेनं निघालेल्या वॅगनार मधल्या वाहन चालकाचा ताबा सुटल्यानं धामणेर इथल्या रानमळा स्नॅक्स सेंटरमध्ये गाडी गेल्यानं हा अपघात झाला. या अपघातात गाडीसह स्नॅक्स सेंटरचं देखील मोठं नुकसान झालंय. वाहन चालक अपघातात गंभीर जखमी झालाय. त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलाय. अपघाताचा हा सगळा थरार इथल्या एका सीसीटीव्हीमध्ये चित्रित झालाय. चांदवडमध्ये बर्निंग ट्रकचा थरार पाहायला मिळालाय. मनमाड उमराणे मार्गावरच्या डोणगाव इथं कांदा घेऊन जाणाऱ्या ट्रकला आग लागल्याची घटना घडली. ट्रकमधून धूर निघत असल्याचं पाहून चालकानं तातडीनं ट्रक थांबवल्यानंतर परिसरातल्या नागरिकांनी धाव घेत आग आटोक्यात आणली. मात्र तोपर्यंत मोठ्या प्रमाणावर कांदा जळून खाक झाला होता. नांदेडमधील लोहा इथं नगर परिषदेकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा बसवण्यात आलाय. पुतळा बसवण्यावरून काल दिवसभर 2 गटात श्रेयवादातून वाद सुरू होता. पोलिसांना सौम्य लाठीमारही करावा लागला होता. पोलिसांनी मध्यस्थी करत दोन्ही गटांना एकत्र आणलं आणि तेव्हा तणाव निवळला आणि त्यानंतर रात्री हा पुतळा बसवण्यात आला. विठुरायाच्या उत्पन्नाच्या तिजोरीमध्ये वाढ झाल्याची ही बातमी आहे. उत्पन्नाच्या तिजोरीत गेल्या 2 वर्षांपेक्षा दुपटीनं वाढ झाली आहे. यामध्ये अर्धा किलो सोनं आणि चांदी मिळाली आहे. तर चालू आर्थिक वर्षात 41 कोटी रुपयांचं उत्पन्न मिळालेलं आहे. नाशिकच्या श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर मंदिरात आज महाशिवरात्रीच्या निमित्तानं देशभरातनं हजारोंच्या संख्येनं भाविक
रविवारी मेगा ब्लॉकची घोषणा केली आहे. रेल्वेच्या मेंटेनन्सचं काम असल्यानं हा ब्लॉक घेतला जाणार असल्याचं रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. विद्याविहार ते ठाणे आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी वांद्रे या स्थानकांदरम्यान मध्य रेल्वेनं ब्लॉक घोषित केला आहे. ब्लॉक कालावधीत काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत. काही फेऱ्या 15 ते 20 मिनिटं उशिरानं धावणार आहेत. तर पश्चिम रेल्वेवर मात्र दिवसा कोणताही ब्लॉक नसल्यानं प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. मेगा ब्लॉक हा नेमका कसा असणार आहे आपण पाहूया. मध्य रेल्वेवर विद्याविहार ते ठाणे 5व्या आणि 6व्या मार्गावर सकाळी 11 ते दुपारी 3 पर्यंत मेगा ब्लॉक असेल. तर हार्बर रेल्वे मार्गावर CSMT ते चुनाभट्टी आणि CSMT ते वांद्रे सकाळी 11:40 पासून ते दुपारी 4:40 पर्यंत हा मेगा ब्लॉक असेल. पुढची एक महत्त्वाची बातमी बघूया. प्रेमविवाह आणि आंतरजातीय लग्न अद्यापही समाजात मान्य नसल्याचं पाहायला मिळतंय आणि त्यातूनच हत्येसारख्या गंभीर घटना देखील घडत असतात. आणि हे सगळं टाळण्यासाठी राज्य सरकारनं आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन देण्याची भूमिका घेतलेली आहे. मात्र प्रेमविवाह करणाऱ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी घेण्यास पोलीसही तयार नाहीत. अशीच एक घटना दिव्यामध्ये घडलेली आहे. कुटुंबियांचा विरोध पत्करून लग्न केलेल्या तरुणीला पती परत मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागतोय. मुंब्रा पोलिसांचा आंतरजातीय लग्नाला विरोध. पतीसाठी पत्नीची न्यायालयात धाव. पोलिसांनी घेतली बघ्याची भूमिका. एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेलं हे दिव्याचं प्रेमी युगुल. तसं पाहायला गेलं तर नंदराज आणि प्राचीचं प्रेम म्हणजे बचपन का प्यार. उन्हाळ वयात ते एकमेकांच्या प्रेमात पडले. मात्र नंदराज आणि प्राचीच्या प्रेमाला नंदराजच्या घरच्यांचा कायमच विरोध होता. नंदराजला अनेकदा त्यांनी मारहाणही केली होती. मात्र त्यांनी आपलं प्रेम शेवटपर्यंत नेलं आणि पळून जाऊन लग्न केलं. आणि इथेच सुरू झाला त्यांचा सैराट सिनेमाच्या कथेप्रमाणेचा संघर्ष. पोलिसांचा ससेमिरा आणि नातेवाईकांच्या त्रासापासून सुटका करून घेण्यासाठी त्यांनी देशातील अनेक राज्य पालथी घातली. पहले हम हैदराबाद गए, वहाँ पर एक दिन रहे, फिर उसके बाद दिल्ली गए, विशाखापट्टनम गए, अलग अलग प्लेसेस पे गए. 20 डेज वैसे ही बाहर निकाला. कुटुंबाचा राग लवकरच शांत होईल अशी त्यांना अपेक्षा होती. अशातच एके दिवशी अचानक नंदराजला त्याच्या पालकांचा फोन आला. फोनवरून जे काही बोलणं झालं त्यामुळे दोघांनाही आनंद झाला होता. त्यानंतर दोघांनीही मुंबईत परतण्याचा निर्णय घेतला. कि हम लोग तुझे एक्सेप्ट कर लिया है और तुम लोग आ जाओ, साथ में रहेंगे. अगर तुम लोग को कोई तकलीफ होगी तो हम लोग से शेयर करो और शादी के बाद हम लोग तुम लोग को हेल्प करेंगे. ऐसा वैसा बहुत झूठ प्रॉमिसेस किए. और फिर हम लोग को एयरपोर्ट में बुलाया और बाद बुलाने के बाद मेरे हस्बैंड को बोले कि सिर्फ 2 दिन की बात है, मैं इनको लेके जाता हूँ और तुम तुम्हारे घर पे चले जाओ सिर्फ 2 दिन के बाद. मुंबईत परतल्यापासून प्राचीनं तिच्या नवऱ्याला पाहिलेलं नाहीये. नंदराजच्या घरच्यांनी त्याला लपवून ठेवलेलं असून गेल्या 9 महिन्यांपासून त्या दोघांची भेट झाली नाहीये. पतीला भेटता यावं यासाठी तिने पोलिसांची मदत घेतली. मात्र दबावामुळे पोलिसांनी आपल्याला मदत केली नसल्याचा प्राचीचा आरोप आहे. दरम्यान तिने महिला आयोगाकडे धाव घेतली. महिला आयोगाच्या आदेशानंतर पोलिसांनी नंदराजवर व्यसनमुक्ती केंद्रात उपचार सुरू असल्याची माहिती दिली. मात्र त्याची भेट काही घडवून आणली नाही. 13 मई से मैं मिली नहीं उनसे. 2022 से वही हमारा लास्ट था. उसी दिन बस रात को उनका मैसेज आया था कि मेरे घर वाले ही मुझे छुपाएंगे. तू मतलब 2-3 दिन अगर मेरा फ़ोन बंद रहा तो तू डायरेक्ट कंप्लेंट करना पुलिस स्टेशन में जाके. नंदराजच्या घरच्यांनी त्याला लपवून ठेवलेलं असून त्याच्या जीवाला धोका असल्याचा प्राचीनं आरोप केलाय. तसंच नंदराजला आपल्याला भेटायचं असल्याचं त्यानं व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं असल्याचा दावा प्राचीनं केलाय. कुटुंबाच्या दबावामुळे ते शक्य होत नसल्याचं प्राचीचं म्हणणं आहे.
या संदर्भात न्यूज 18 लोकमतनं मुंब्रा पोलिसांचं म्हणणं जाणून घेण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी कॅमेऱ्यासमोर बोलण्यास नकार दिलाय. पोलिसांकडून न्याय मिळत नसल्यानं पतीच्या काळजीपोटी प्राचीनं अखेरीस न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याचा निर्णय घेतलाय. या प्रकरणामध्ये ॲप्लिकेंटनी खूप प्रयत्न केला पोलीसकडे कंप्लेंट फाईल करायला, पण त्याच्यात पोलीसकडून आम्हाला काहीच मदत मिळाली नाही. म्हणून आता आम्ही उच्च न्यायालयामध्ये याचिका फाईल केला आहे आणि तिकडूनच आम्हाला अपेक्षा आहे की आम्हाला न्याय मिळेल तिकडून. आणि प्रेयरमध्ये आमचा हेच मेन प्रेयर आहे की ॲप्लिकेंटला त्याच्या हस्बंडशी भेटू द्या, ते कुठे आहे वेअर अबाउट कळू द्या आणि त्याच्यावरच आमची अपेक्षा आहे. मुंब्रा पोलिसांनी ठरवलं तर अवघ्या काही तासात प्राचीची तिच्या पतीशी भेट होईल. मात्र पोलिसांकडून मदत मिळत नसल्यामुळेच प्राचीला कोर्टात धाव घ्यावी लागली आहे. या सगळ्या प्रकरणात सैराट सारखी घटना तर घडणार नाही ना, अशी भीती प्राचीकडून व्यक्त करण्यात आली आहे. गणेश गायकवाड, न्यूज 18 लोकमत, मुंबई. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. शोमॅन राज कपूर यांचा बंगला होळीच्या रंगामध्ये रंगून निघत होता. आता होळी जवळ आलेली आहे, मात्र आता राज कपूर यांचा बंगला आता कपूर कुटुंबियांच्या मालकीचा राहिलेला नाही. मुंबईतल्या चेंबूरमधल्या राज कपूर यांच्या बंगल्याचीही विक्री करण्यात आलेली आहे. कमरे में बंद हो और चाबी खो जाए. राज कपूर यांच्या बॉबी सिनेमातलं गाणं आणि या बंगल्याचं जवळचं नातं आहे. राज कपूर यांच्या याच बंगल्यात गीतकार आनंद बक्षींना हे गाणं सुचलं. या बंगल्यात आपण हरवलो तर काय होईल हा विचार त्यांच्या मनात आला आणि हे एव्हरग्रीन गाणं जन्माला आलं. मात्र हीच एक नव्हे तर अशा अनेक आठवणी या बंगल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. राज कपूर आणि त्यांच्या याच बंगल्यातली होळी तर कुणीच विसरू शकणार नाही. राज कपूर यांच्या याच बंगल्यात होळीच्या पार्ट्या रंगून गेल्या. याच बंगल्यातल्या हौदात अनेक कलाकार चिंब भिजले. हिरो हिरोईन्स यांनी या ठिकाणी वेगवेगळ्या गाण्यांवर ठेका धरला. या बंगल्यासोबत अनेक आठवणी जोडल्या गेलेल्या आहेत. ऋषी कपूर आणि नीतू सिंग यांचा विवाह याच बंगल्यात झाला होता. कपूर कुटुंबानं याच बंगल्यात अनेक सिनेमांच्या चर्चा केल्या. कितीतरी यश या बंगल्यानं पाहिलं. मात्र आता या सगळ्या फक्त आठवणी राहिल्यात. आता राज कपूर या जगात नाहीत आणि त्यांचा हा बंगलाही काही दिवसांनी दिसणार नाही, कारण शोमॅन राज कपूर यांच्या बंगल्याची विक्री झाली आहे. चेंबूरमधील RK स्टुडिओ नंतर आता त्यांचा बंगलाही विकण्यात आलाय. 1946 मध्ये हा बंगला राज कपूर यांनी खरेदी केला होता. आता या बंगल्यावर गोदरेज प्रॉपर्टीज लिमिटेडची मालकी असणार आहे. गोदरेजनं 2019 मध्ये RK स्टुडिओ विकत घेतला होता. राज कपूर यांच्या बंगल्याची किती कोटींमध्ये विक्री झाली हा आकडा जाहीर करण्यात आलेला नाही. तसेही या बंगल्यासोबत असलेल्या आठवणींची किंमत कुणीच मोजू शकत नाही, हेही तितकंच खरं. रुचा कानोलकर, न्यूज 18 लोकमत, मुंबई. आणि या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींसोबतच दुपारच्या बातम्यांमध्ये आता वेळ झाली इथंच थांबण्याची. मात्र जाता जाता आपण एक नजर टाकूया राज्यातल्या प्रमुख शहरांच्या तापमानावर.